तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी, भरत गोगावलेंचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचा दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। राज ठाकरेंनी मुंबईतील निवडक शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। सकाळी 9 वाजता वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये बैठक होणार। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्राचं आणि 4 पादचारी भुयारी मार्गांचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार। वरळी बिडेली चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना आज नव्या घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत चाव्यांचं वाटप होणार। आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती। राज्य सरकारने एअर इंडियाच्या खरेदीची रक्कम न दिल्यास समोर 1,600 कोटी रुपयांना एअर इंडियाची इमारत खरेदी केल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती। खरेदीची रक्कम न दिल्यामुळे अद्यापही इमारतीचा ताबा मिळाला नसल्याचं समोर। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी हैराण झालेल्या प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार, तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी 900 पोलीस तैनात असणार। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, राहुल गांधींच्या परवानगीविनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज अॅडव्होकेट मिलिंद पवार मागे घेणार।